राज्यासाठी पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे। कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। मुंबई ठाण्यामध्ये 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट तर सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये 34 वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद। मागच्या 9 दिवसात 209 मिलीमीटर पाऊस। नाशिकच्या चांदवड शहरामध्ये जोरदार पाऊस। सोमवार पेठ भागातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। पावसामुळे बळीराजा सुखावला। नाशिकच्या मनमाड नांदगावमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। तासभर झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचलं। नाशिकच्या मालेगावमध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी पडझड। नाशिकच्या उमराणे तिसगाव या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस। 20 ते 25 कांदा शेडचं नुकसान। सांगली जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला। ग्रामीण भागामध्ये खरीप पेरणीला सुरुवात। धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। शहरातील फकीरानगर, गणेशनगर, समर्थनगर, वैराग नाका या परिसरामध्ये नाल्यांना नद्यांचं स्वरूप। धाराशिव शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शहरातल्या फकीरानगर भागामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान। मुंबईमध्ये पहिल्याच पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। दहिसर, चेकनाका, मुंबई अहमदाबाद महामार्गावरही पाणी साचलं। मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची धावपळ। धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस। हजरत खाजा शमशुद्दीन दर्ग्यामध्ये पावसाचं पाणी शिरलं तर काही लोकांच्या घरातही पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान। नाशिकच्या उमराणे इथे मुसळधार पाऊस। कांद्याचे शेड कोसळल्यानं एकाचा मृत्यू तर तिसगाव शिवारामध्ये वीज पडल्यामुळे तरुणासह एका बैलाचा मृत्यू। सोलापूरच्या गणेशपेठ, मंगळवार बाजार, गुरुवारपेठ या परिसरामध्ये पाणी साचलं। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान। दिवसभराच्या ब्रेकनंतर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस। डेक्कन, घोले रोड, लॉ कॉलेज रोड, एसबी रोड या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।